स्पष्ट शब्दात करायला पाहिजे की सध्या सत्ताधारी पक्षाचे सदस्य माजलेत आणि त्यामुळे हा माजरीपणा जो आहे हा दिसून येतोय। कोण मारामारी करतोय, कोण पत्ते खेळतोय, कोण तांत्रिक मांत्रिक करतोय, कोण पैसे मोजतोय। अशा पद्धतीचं हे घमेंडशाही आणि माजरीपणा या सत्ताधारी लोकप्रतिनिधींच्या मध्ये आलेला आहे। तर प्रताप सरनाईकलाच विचारलं पाहिजे की तुमचं एवढं बुद्धीचं अवमूल्यन कधीपासून झालं म्हणून। एक आहे की देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री आहेत आणि आदित्यजी ठाकरे यांनी सुद्धा आपल्या संसदीय कामामध्ये आपलं जे कर्तृत्व आहे ते सिद्ध करून दाखवलेलं आहे। त्यामुळे अशा कर्तृत्ववान व्यक्तिमत्व जर भेटली, चर्चा केली तर त्याचं एक वेगळं महत्व असतं, ते राजकारणाच्या पलीकडचं असतं। खरं आहे, उद्धव साहेबांनी सांगितलं ते खरं आहे की महाविकास आघाडीच्या विधानसभेच्या निवडणुकीच्या वेळेला जागा वाटपाचा जो घोळ अगदी विड्रॉलच्या दिवसापर्यंत चालू होता, त्यामुळे निवडणुकीकरता जे वातावरण असायला पाहिजे, पोषकता असली पाहिजे, ती एकाग्रता जी असली पाहिजे ती होऊ शकली नाही। म्हणून बऱ्याच ठिकाणी आम्हाला फटका पडला। तसं होता कामा नये हे आमचं सर्वांचंच मत आहे। ते पक्षप्रमुख निर्णय घेतील त्याच्याबद्दल। विधिमंडळ अटेंड करणारे आदरणीय सुनील प्रभू साहेब माझ्याबरोबर आहेत, ते त्याच्यावर भाष्य करतील। नाही, निर्धार मेळावा आता जर तुम्ही बघितला दैदिप्यमान असा निर्धार मेळावा झाला आणि नक्कीच शिवसेनेला पुन्हा एकदा एक ताकद या कोल्हापूरमध्ये तयार झालेले। आमचे उपनेते संजय पवार असतील, विजय देवणे असतील, रविकिरण इंगवले असतील, हे सगळी मंडळी पुन्हा एकदा पक्षाच्या कामाला लागलेली आहे। केवळ सुरू न होता तर विधान परिषदेमध्ये ॲडव्होकेट अनिल परब यांनी जी बातमी दिलेली आहे, माहिती दिली आहे, त्याप्रमाणे त्या डान्स बार मधून 22 बारबाला पकडल्या होत्या। त्यामुळे बारबालांसहित डान्स बार चालवणारे हे कदम गृह राज्यमंत्री महाराष्ट्राला मिळतात, ही देवाभावांची आणि एकनाथ भाऊंची ती देण आहे। हनी ट्रॅप तर आता सिद्ध होत आहे। नाशिकच्या त्या 5 स्टार हॉटेल मधल्या एका रूमला सील केलेलं आहे आणि लवकरच सगळ्यांची कुंडली बाहेर येणारच आहे। हो, करून भागल्याने देवपूजेला लागले तसं आहे ते।